सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताकडगाव तालुका गेवराई जिल्हा बीड विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ताकडगाव प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पायीन रूप तुझे प्रेमे अलिंगीन आनंदे पूजीन भावे ओवाळीन म्हणे नामा। घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे समचरण सरोजम सांद्रनीलाबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि। पांडुरंगा करो प्रथम मन पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। असो नसो भावालो तुझी आठाया आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजवरी पंढरी राया। असो नसो भावालो तुझी आठाया तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजवरी पंढरी घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे प्रेमे अलिंगीन आनंदे पूजीन भावे उवाळीन म्हणे नामा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची मायबाप साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबबाराय आदी करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबबाराय सकल संत मांदी आळीच्या कृपा आशीर्वादानं समापन्न होत असणारा आपला भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 20व्या वर्षामध्ये पदार्पण करत असणारा आपला भव्य आणि दिव्य अशा पद्धतीचा सप्ताह आहे। आणि या सप्ताहामधील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। सप्ताहातील नियोजन सप्ताहातलं आयोजन अत्यंत गोड आहे अत्यंत सुंदर आहे। कीर्तनासाठी उपस्थित सगळी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी आहे। पैकी महाराष्ट्रामध्ये पखवाज वाजवण्यामध्ये ज्यांचं नाव उभ्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे असे आमचे आदरणीय हरिभक्त परायण परमपूज्य अंकुश महाराज उपस्थित आहेत। अत्यंत गोड मृदंग आहे महाराज। खरं सांगू का तुम्हाला मेलेल्या जनावराच्या कातड्याला सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला लावणारे ते हात आहेत म्हणून त्या हातासाठी आपल्या हाताने एकदा जोरात टाळी वाजवा। अत्यंत गोड महाराजही उपस्थित आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद। त्यापैकी आमचे हरिभक्त पारायण गोविंद महाराज चव्हाण उमेश महाराज चव्हाणही उपस्थित आहेत। उत्तम
उत्तम साथ केली, गोड गळा आहे त्यांचा, सरस्वतीचा वास त्यांच्या कंठामध्ये आहे, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आमचे हरिभक्त परायण विष्णू महाराजही उपस्थित आहेत. फार गोड चाल, फार गोड आणि वारकरी संप्रदायाचा विचार जोपासत उभ्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा विचार पेरणारी ही सगळी मंडळी आहे, म्हणून सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. आज प्रामुख्यानं कीर्तनासाठी उपस्थित असणारी उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं कीर्तनाच्या बाबतीमध्ये फार मोठं नाव आहे असे आमचे हरिभक्त परायण परमपूज्य आदरणीय श्री अक्रूर महाराजजी साखरे यांचे छोटे बंधू आणि आमचे नाना इथं उपस्थित आहेत. नानासाठी एकदा टाळ्या वाजवा. खऱ्या अर्थानं महाराज दुसरीकडे कार्यक्रमाला गेलेले आहेत, परंतु नाना आज घरी होते. नानाला मी फोन केला, नाना चला कार्यक्रमाला जाऊ म्हणलं. नाना म्हणले आपलंच गाव आहे, काही अडचण नाही, म्हणून नानाही उपस्थित राहिले. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग आला आमचे हरिभक्त परायण किरण महाराज तसेच हरिभक्त परायण अक्षय महाराज या दोन्हीही महाराज मंडळींनी आम्हाला संपर्क केला आणि तुमच्या दर्शनाचा योग आला. इथं बसणारी सगळी वडीलधारी मंडळी तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. माईक सिस्टीम अत्यंत सुंदर आहे. थोडा अजून चांगला केला तर तुझ्या 6 साऊंडाचे 10 साऊंड होतील. थोडं चांगलं का ना. सुंदर आहे. मंडपही गोड आहे. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. माझी तरणी बांड माझे मित्र इथं बसलेले आहेत. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विडाला विडा महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचवणारे आमचे मराठी तडकावाले, बरोबर, हॉटस्पॉटवाले तेही उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ही सगळी मंडळी इथं प्रेमाची उपस्थित आहेत. सगळ्यांना धन्यवाद देऊन सेवेला सुरुवात करतो. आमचे हरिभक्त परायण शिवाजी महाराजही उपस्थित आहेत. माझा आणि या परिसराचा जास्त परिचय नाही. पहिल्यांदा आलो होतो, जुना 4 वर्ष झाली असतील त्याला, त्यावेळेस मी आलो होतो, परंतु जास्त परिचय नाही. असो, ज्यांची नावं राहिली असतील माफ करा. आमचे हरिभक्त परायण माऊली महाराज सुंदर पखवाज वाजवतात. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. ऐका, 1 तासभर सेवा करायची आहे. 1 तासभर तुम्हाला चिंतन देणार आहे. फक्त लक्ष देऊन ऐकलं तर कीर्तन कळेल. ऐका, आज सेवेसाठी निवडलेला अभंग विवेक ज्यांच्या घरी पाणी भरत होता, भक्तीचा वसा घेऊनच हे कुटुंब वारकरी संप्रदायाच्या पावनभूमीमध्ये उदयाला आलेलं होतं. सातत्याने भविष्य काळावर दृष्टी ठेवून वर्तमान काळ चांगल्या पद्धतीने कसा जगायचा तुमच्या आमच्या सामान्य जीवाला ज्यानं समजावून सांगितलं. अज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन केलं. साहित्य सोनियाच्या खाणेतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, देवाच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी बाल भागवत म्हणून ज्यांना संबोधलं गेलं, असे श्री संत नामदेव महाराज यांचा अवघ्या 2 चरणाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग अत्यंत महत्वाचा आहे. या अभंगामध्ये नामदेव राय देवाकडे आपला जाहीरनामा देतात. विठाला महाराज, या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे. मुद्दाम अभंग सेवेसाठी निवडला. काही लोकांना वाटत असेल महाराज दुसरा दिवस आहे, या अभंगामध्ये मागणी कधी आहे, मागणी पर प्रकरणामध्ये अभंग कधी घेतात. पण माझा साम आणि स्पष्टपणे या ठिकाणी मी सांगतो की या अभंगामध्ये मागणी कुठंच नाही. चला माझ्यासोबत बोलत सांगणार आहे तुम्हाला. अभंगाचं वैशिष्ट्य अत्यंत महत्वाचं आहे. हा
अभंगाचं वैशिष्ट्य म्हणजे हा अभंग प्रत्येक माणसाच्या पाठ आहे अंकुश महाराज, प्रत्येक माणसाच्या पाठ आहे हा अभंग. कीर्तनकारांच्या पाठ आहे, गायकांच्या पाठ आहे, वादकांच्या पाठ आहे, चित्रकारांच्या पाठ आहे, पत्रकारांच्या पाठ आहे, माईक सिस्टीमवाल्याच्या पाठ आहे, कीर्तनाला आले त्यांच्या पाठ आहे, जे आले नाही त्यांच्या पाठ आहे, जे येणाराला येऊ देत नाहीत त्यांच्या पाठ आहे. आणि एवढा चांगला सप्ताह चाललेला असून घरी झोपलेत त्यांच्या सुद्धा हा अभंग पाठ आहे. हा अभंग पाठ नाही अशी व्यक्ती आपल्याला हिंदू धर्मामध्ये दिसणार नाही. हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. आणि या अभंगामध्ये नामदेव महाराज देवाकडे आपला जाहीरनामा देतात. प्रश्न पडला असेल तुम्हाला, महाराज नामदेवराय देवाकडे जाहीरनामा देतात, गोष्ट खरी आहे. आम्ही समाजकारण करत असताना राजकारण बघतो, राजकारणामध्ये आम्हाला जाहीरनामे आढळतात. पण काय हो महाराज, तुमच्या संप्रदायामध्ये सुद्धा जाहीरनामा आहे का? तर राजकारणातला जाहीरनामा वेगळा आहे आणि संप्रदायातला जाहीरनामा वेगळा आहे. राजकारणामध्ये बघा, एखादा आमदार आपल्याकडे येतो आणि आपल्याकडे आल्याच्या नंतर आपल्याला म्हणतो, हे बघा, जर तुम्ही मला बहुमतानं विजयी केलं तर मी तुमच्या गावातले रस्ते दुरुस्त, बोला माझ्यासोबत, मी तुमच्या गावातले रस्ते दुरुस्त करीन, मी तुमच्या गावात पिण्याची टाकी बांधीन, मी तुमच्या गावात पडलेली शाळा दुरुस्त करीन. हा झाला आमदाराचा जाहीरनामा. तसा माझ्या नामदेवरायांचा देवाकडे जाहीरनामा गेला. नामदेवराय देवाला म्हणतात, देवा, जर तू मला या पंढरपुरामध्ये ठेवलं तर मी तुझ्या चरणावर लोटांगण घालीन, मी तुझ्या चरणाचं वंदन करीन आणि तुझ्या सुंदर स्वरूपाला मी डोळे भरून पाहीन. नामदेवराय म्हणतात, जर देवा तू मला पंढरपुरामध्ये ठेवलं तर मी तुला प्रेमानं आलिंगन देईन, आनंदाने तुझी पूजा करीन आणि सद्भावनेने तुला ओवाळून दिलेलं जीवन कृताकृत्य करीन. अभंगाचा सरळ भाव विठाला. नामदेवराय म्हणतात, एवढा सुंदर नरदेह देवानं आपल्याला दिलेला आहे, हा नरदेह त्याच्या सेवेसाठी अर्पण करायचा आहे. किती गोड दिलेला आहे महाराज, एवढा सुंदर दिलेला आहे नरदेह. माझी भाषा कळते ना तुम्हाला सगळ्यांना? असे जास्त सिरियस बसू नका, भाषा कळते ना सगळ्यांना? माना हलवा बरं जरा. मी तुम्हाला लय अवघड सांगणारच नाही. मी इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपन ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमेवंसन उत्तरमेवंसन सांख्यन गौतमन कनादनन आबिर्वशनीन विक्षेपन आवरणन मोक्षन अपरोक्षणासन परोक्षणासन अनंत व्याप्ती ह्या भानगडीतच पाडणार नाही. सोप्या पद्धतीत तुम्हाला कसं कीर्तन कळेल याचा प्रयत्न करणार आहे. आणि नाना, मला असं वाटतंय, सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर माणसानं जास्त अवघड बोलू नाही. माझा एवढाच अट्टहास असतो कीर्तनामधून, माझे शब्द, माझी भावना कशी लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचल आणि आपल्या कीर्तनातून कसा एखादा माणूस सुधरल एवढीच भावना असते. अवघड जास्त बोलत नाही. आमचा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. तो एक दिवशी माझ्या कीर्तनाला आला नाही. मी त्याला विचारलं, दादा तू माझ्या कीर्तनाला का नाही रे आला? तो म्हणला, महाराज मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सचिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं, बोंबल्या, पंक्चर म्हण ना. पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाण सचिद्र काही करायची गरज आहे का? सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर माणसानं जास्त अवघड बोलू नये. चला, माझी भाषा तुम्हाला सगळ्यांना कळतीये म्हणायचं नाही तर भाषेत लय फरक आहे महाराज. लातूर जिल्ह्यात माझी भागवत कथा होती. 2 तास मी लवकरच गेलो. तिथले उपसरपंच, सरपंच, सगळी कमिटी माझ्याकडे आली आणि मला म्हणली, महाराज बऱ्या झाल्या तुम्ही लवकर आल्या. मी म्हणलं, गडबडीत मी लुगडं तर नाही ना घालून गेलो, खाली बघितलं. पण तेवढ्यात कळालं की इकडची भाषा असली आहे, म्हणून भाषेत फरक असतो. चला, माझा बोलण्याचा मुद्दा असा आहे की नामदेवराय म्हणतात, देवानं एवढं सुंदर शरीर आपल्याला दिलेलं आहे. देवे दिला देह भजना गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेचा. तरी सुद्धा लोक देवावर नाराज होतात. लोक देवाला म्हणतात, देवानं आम्हाला काय दिलं? एका जपानच्या विल्सन नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलंय, अरे एवढा सुंदर नरदेह देवानं आपल्याला दिलाय, या नरदेहाची किंमत आहे 222 करोड. किती किंमत आहे? 222 करोड किंमत आहे. एवढा नरदेह दिला तरी आपण देवाला म्हणतो, देवानं आम्हाला काय दिलं? देवाचे किती उपकार आहेत आपल्यावर सांगू तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. एक 80 वर्षाचा म्हातारा माणूस डॉक्टरकडे गेला
आणि डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरला म्हणला, डॉक्टर साहेब माझ्या हृदयामध्ये काहीतरी आजार आहे. डॉक्टर म्हणले तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. 80 वर्षाचा म्हातारा म्हणतो, डॉक्टर साहेब काय खर्च यायचा ते येऊ द्या, पण माझ्या हृदयाचं व्यवस्थित पद्धतीने ऑपरेशन करा. डॉक्टरनं त्याला ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. त्याचं हृदय 3 तास एका काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं आणि 3 तासाच्या नंतर ऑपरेशन सक्सेस झालं. म्हातारा उठून डॉक्टरांच्या समोर गेलं आणि म्हातारा म्हणतंय, ओ डॉक्टर साहेब, अहो गेली 3 तास तुम्ही माझं ऑपरेशन केलं, माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळून ठेवलं, अहो माझं बिल किती झालं? डॉक्टरांना बिल काढलं आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात दिलं. बिल होतं 8 लाख रुपये. म्हाताऱ्यानं 8 लाख रुपये बिल पाहिलं आणि म्हाताऱ्याच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. म्हातारं रडायला लागलं. डॉक्टर म्हणले, ओ बाबा, अहो 3 तास तुमचं हृदय मी काचाच्या भांड्यात सांभाळून ठेवलंय, 8 लाख रुपये बिल जास्त वाटत असेल तर 1 लाख रुपये कमी करतो, पण रडू नका. त्या 80 वर्षाचं म्हातारा म्हणतंय, ओ डॉक्टर, अहो 8 लाख रुपये काय, तुम्ही 12 लाख रुपये मागितले असते तरी मी हसत हसत दिले असते. मग डॉक्टर म्हणले, बाबा तुम्ही रडता का? काय गोड उत्तर आहे महाराज त्या म्हाताऱ्याचं. ते म्हातारा म्हणताय, ओ बाबा, ओ डॉक्टर, अहो ओ डॉक्टर, तुम्ही गेली 3 तास माझं हृदय काचाच्या भांड्यामध्ये सांभाळलं तर 8 लाख रुपये बिल काढलं. गेली 80 वर्ष झालं माझा देव माझं हृदय सांभाळतोय, पण अजून बिलच पाठवलं नाही, म्हणून रडू येतंय म्हणला डॉक्टर. एक सांगू का दादा, देव कधी आपल्याला बिल पाठवत नसतो, पण देवानं बिल भरण्यासाठी काही जागा दिलेल्या आहेत. देव म्हणलाय, तुला जर माझ्या नावाचं बिल भरायचं असेल तर जा या तागड गावामध्ये. तिथं गेल्याच्या नंतर माझ्या नावाचा अखंड हरिनाम सप्ताह चाललाय, तिथं जाऊन माझ्या नावाची पावती फाड, माझं बिल भर, पुन्हा तुला दवाखान्यात बिल भरायची गरज लागणार नाही. विठ्ठला मग एवढा सुंदर नरदेह देवानं आपल्याला दिलेला आहे महाराज. एक सांगू तुम्हाला, हा नरदेह आपल्याला फुकट मिळत नाही बरं. याच्या पाठीमागं 3 कारणं अत्यंत महत्वाची आहेत बाबा. 3 कारणं अत्यंत महत्वाची आहेत. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये आपलं पाप शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये आपली वासना शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. आणि आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये आपलं कर्म शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. ऐका, पूर्वीच्या जन्मामध्ये आपलं पाप शिल्लक असेल तर मनुष्याचा जन्म मिळतो. म्हणून तर आपण म्हणतो, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये आपली वासना शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. म्हणून तर आपण म्हणतो, जड भरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेती झाले अंगे हरी रूप, तेती झाले अंगे हरी रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेती झाले अंगे हरी रूप, तेती झाले अंगे हरी रूप. आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये आपली वासना शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतोय. म्हणून तर आपण म्हणतो, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये आपलं पाप शिल्लक असेल, कर्म शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा जन्म मिळतो. म्हणून तर आपण म्हणतो, केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. म्हणजे कर्म शिल्लक असेल तर मनुष्याचा देह मिळतोय. दादा खरं सांगेल बघा, एवढा सुंदर नरदेह आपल्याला मिळालेला आहे. हा नरदेह देवाच्या सेवेसाठी अर्पण करायचा. ऐ शांत बसा पोरांनो, कीर्तन ऐकायचं ना, शांत बसा. कधी कधी पोरं लय अवघड असतात महाराज. एक जण माझ्या पुढं बसला होता आणि गुळ देताना नाकात बोट घालायचं आणि मग गुळ द्यायचा. आणि त्याच्या शेजारचा माणूस मला म्हणायचा, महाराज आवाज बसलाय खाना. मी म्हणलं, आता ते गुळ गोड लागतोय का खराट लागतोय, मला काय मिळणार आहे. अवघड आहे, पोराला अवघड असतात. 10वीचा वर्ग होता आणि 10वीच्या वर्गात शाळा भरली. शिक्षक तिथं गेले आणि शिक्षकांना सुरू केलं.
पोरं ऐकत नव्हते, धिंगाणा घालत होते. वय वर्ष पोरांचं 16. शिक्षकांना त्यांना सांगितलं, अरे पोरांना तुम्हाला काही कळतं का? वय वर्ष तुमचं 16 तरी तुम्हाला धिंगाणा घालायचं कळाना. अरे वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी लिहिली होती, तुम्ही अजून धिंगाणा घालताय. त्यातलं एक पोरग उठून उभा राहिलं आणि ते म्हणलं, ओ सर डोक्यात जाऊ नका. ओ सर, अहो वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायानं ज्ञानेश्वरी लिहिली गोष्ट खरी आहे, आम्हाला कळत नाही. पण त्याच ज्ञानोबारायानं वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली, तुम्हाला कधी निघायचंय? ना ना, पोरं एवढे अवघड असतात. मी कधीच पोरांच्या जास्त नादी लागत. शांत बसा पोरांना, ऐका. एवढा सुंदर नरदेह मिळालाय. हा नरदेह आपण देवाच्या सेवेसाठी खर्च केला पाहिजे. मला असं वाटतंय आमच्या सगळ्या वारकरी मंडळीने हा नरदेह देवाच्या सेवेसाठी अर्पण केलेला आहे. तरी आम्हाला काही काही लोक म्हणतात, काय हो महाराज, अहो पकवाज वाजून कुठं देव भेटतो का? टाळ वाजून कुठं देव भेटतो का? कीर्तन करून कुठं देव भेटतो का? विना वाजून कुठं देव भेटतो का? मी त्याला म्हणलं, खरं आहे तुझं, आणि खरंच खरं आहे त्याचं. थोडं सगळ्यांची माफी मागून बोलतो. दादा, आपण कितीही पखवाज वाजवा, पण पखवाज वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. सगळ्यांची माफी मागतो. आपण कितीही टाळ वाजवा, पण टाळ वाजून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विणा वाजवा, पण विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे जरी खरं असलं तरी हे तिघजण कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील, काय हो महाराज, टाळ वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही. हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघा असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघा असल्याशिवाय माझं कीर्तनच सुरू होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. एक क्लुप्ती देतो, उत्तरार्धात आनंद मिळेल. महिला मंडळ, तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या लग्नामध्ये नाव घेता, पतीचं घेता ना? तुम्ही तुमच्या लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? लग्न झालेत ना तुमचे? सांगा ना. मग लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? तिकडं कोण म्हणलं सुटावा म्हणून? लग्नामध्ये तुम्ही पतीचं नाव घेता. महिला मंडळ, महिला या शब्दाचा अर्थ काय हो? महिला या शब्दाचा अर्थ काय? मही अधिक इला इज इक्वल टू महिला. मही म्हणजे पृथ्वी, इला म्हणजे सरस्वती. आपण या पृथ्वीवर जन्माला आल्याच्या नंतर सरस्वतीचं सगळ्यात अगोदर जी माऊली आपल्याला ज्ञान करून देते तिला महिला असं म्हणतात. मग महिला मंडळ लग्नामध्ये नाव घेता, पती भेटावा म्हणून नाही, तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. नाव अभिलय गमतीचे आलेत महाराज. नाशिक जिल्ह्यात माझं कीर्तन, आणि कीर्तनात लग्न लागलं, आणि लग्नात एका पोरीने नाव घेतलं. सुरू केलं तिने, चांदीची सायकल, त्याला सोन्याच्या तारा. राव निघाले फिरायला तर कलेक्टर घालतो वारा. मी मनातली मनात म्हणलं, नक्की हिजे राव एखादे मंत्री संत्री कुणीतरी असले पाहिजे. मी जवळ गेलो, म्हणलं, का ग बाई, काय करतात तुझे मालक? ती म्हणली, काय नाही महाराज, ऊस तोडायला जातात. ऊस तोडायला जाणाराला कलेक्टर वारा घालतोय. हे आत्ताच्या पुरी काही बी नावं घेतात महाराज. आत्ताच्या पुरी मालकाचं नाव घेताना नेमका तो मालकच आहे का त्या घरचा नोकर आहे हेच कळत नाही महाराज. आमच्या मुंबई परिसरात फार विचित्र पद्धत आहे, पण जुन्या लोकांनी जुनी संस्कृती जपलेली आहे. अजून बी ह्या नाट्यवाल्या आज्यांना विचारा, का हो आजीबाई, तुम्ही तुमच्या मालकाचं नाव घेताना किती सन्मानानं नाव घ्यायचा? एक नाव घेतलं तर सगळ्या भारताचं, महाराष्ट्राचं दर्शन व्हायचं त्याच्यात. सगळे संत एवढी लांबलचं कान. एक नमुना सांगू का? तेवढं म्हणल्यावर सांगा. एक नमुना सांगू तुम्हाला जुन्या पद्धतीतल्या आजीबाई कशा नाव घ्यायच्या, ऐका. अहो, आधी केली बार्शी पैठण केलं. गेल्या वर्षी पैठणची माता कवर पंढरपूरला जायची आवड. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू कैकाडी महाराजाचा मठ पाहू. कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा. पुढा आला वाकडीचा वडा. वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी. पुढे आली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुडा. पुढे आला गोपाळपुरा. गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ. आळंदीला थोर थोर साधू संत. थोर थोर साधू संतांची करते मी सेवा. पती म्हणतात माहूरला जावा. माहूरची साडी. औंढा नागनाथाची पाऊफडी. औंढा नागनाथापाशी झाली दाटी.
बासरला येणं केलं सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू, राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली, घाई घाई परळीला आले ग बाई, परळीच्या देवा शिवरात्रीला हवा पती म्हणतात काशीला जावा, काशीला केले 4 धाम, आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू, हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबा पाशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा, आणि किरणराव पाटलाच्या पाठीमाग परमेश्वर उभा. तुझी बायको सुद्धा इतकं लांब नाव तुझं घेणार नाही. अरे हे जुन्या काळातलं नाव आहे महाराज. आत्ताची शिक्षण व्यवस्था बी मला फारशी आवडत नाही नाना. आत्ताची शिक्षण व्यवस्था सरांना वर्गात जायचं आणि लगेच सुरू करायचं. A स्क्वेअर फूट प्लस B स्क्वेअर फूट इज इक्वल टू C स्क्वेअर फूट. शिकवणारालाही कळ ना कमन शिकवलं आणि शिकणाराचं तर बजेटच बसलं नाही महाराज. अवघड आहे. जुन्या काळातली शिक्षण व्यवस्था फार गोड असायची महाराज. खरं सांगू, त्या जुन्या आजोबांना विचारा महाराज, यांच्या काळामध्ये कॅल्क्युलेटर वगैरे काही घ्यायची गरज नव्हती. 2 मिनिटात गणित सोडून दाखवायचे. कारण त्या काळात तुमच्या होती पावकी, दीडकी, निमकी, आउटकी, सव्वाकी. बरोबर आहे का बाबा? पाव 1 पाव, पाव 2 अर्धा, पाव 3 पाऊन, पाव 4 1, पाव 5 सव्वा, पाव 6 दीड, पाव 7 पावणे 2, पाव 8 2, पाव 9 सव्वा 2, पाव 10 अडीच, निम 1 निम, निम 2 1, निम 3 दीड, निम 4 2, निम 5 अडीच, निम 7 3, निम 7 3.5, निम 8 4, निम 9 4.5, निम 10 5, पाऊन 1 पाऊन, पाऊन 2 दीड, पाऊन 3 सव्वा 2, पाऊन 4 3, पाऊन 5 पावणे 4, पाऊन 6 4.5, पाऊन 7 सव्वा 5, पाऊन 8 6, पाऊन 9 पावणे 7, पाऊन 10 7.5 असे लई मोठे येतात. पण एका पाकिटात इतके सांगत नाही. मला सांगायचा मुद्दा असा आहे, अरे पोरांनो, तुमच्या शाळेमध्ये तुमचे शिक्षक लोक तुम्हाला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील? तुमच्या शाळेमध्ये तुमचे शिक्षक लोक तुम्हाला त्रिकोण, काटकोण, चौकोन, षटकोन, लघुकोन हे कोण शिकवतील? पण जीवन जगायचं कसं याचा दृष्टिकोन फक्त वारकरी संप्रदायातल्या कीर्तनातच शिकवला जातो. म्हणून कधीही लक्षात ठेवा, माझा मुद्दा एवढा व्यापक माझा मुद्दा नव्हता. माझा मुद्दा एवढाच होता, महिला मंडळ, तुम्ही लग्नामध्ये नाव घेता पती भेटावा म्हणून नाही, तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसं आमचे टाळकरी, आमचे मृदंगाचार्य आणि आमचे विणेकरी देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतकरणात भेटलेलाच आहे, फक्त त्याला भोगण्याची ही सगळी साधनं आहेत. म्हणून तर आपण म्हणतो, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद, टाळा टाळी लोपला नाद. अंग अंगी मुरला छंद, अंग अंगी मुरला छंद, अंग अंगी मुरला छंद, अंग अंगी मुरला छंद. भोगिताची आटला भेद, भोगिताची आटला भेद, भोगिताची आटला जी आहेत ना दादा, ही देवाला प्राप्त करण्याची साधनं नाहीत, तो अग्न्याची ही सगळी साधनं आहेत. चला, आपल्या जीवनामध्ये आपलं कर्म शिल्लक असेल तर आपल्याला मनुष्याचा देह मिळतो. इथपर्यंत आपण आलो होतो. लक्ष देऊन ऐका महाराज, तुमच्या जीवनामध्ये कर्म अत्यंत महत्वाचा घटक आहे. तुम्ही जसं कर्म कराल तसं देव तुम्हाला फळ देणार आहे. आणि तुम्ही जसं चांगलं कर्म केलं तर फळ सुद्धा चांगलं आहे. आणि उपदले मेले ऐसे किती
उपजले मेले ऐसे किती कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. कर्म तुमच्या आमच्याला सोडल याच्यात नवल नाही. अरे चांगल्याला कर्मानं सोडलं नाही. नामा मने कर्मरेखा देवाधिका चुकेना कर्मे श्रीराम वनवासा गेला कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी. कर्मानं चांगल्याला सोडलं नाही. चला कर्मानं तुम्हाला आम्हाला सोडल याच्यात नवल नाही. भारताचा एकेकाळचा अशोक चक्रवर्ती राजा ज्याचं नाव आहे दुर्योधन त्याला सुद्धा कर्मानं सोडलं नाही. लक्ष देऊन ऐका. हा इतिहास तुम्हाला कोणी सांगितलेला नसेल. 2 मिनिटं लक्ष द्या. कर्म किती वाईट आहे सांगतो बघा. काशी प्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती महाभारतामध्ये सांगून गेली. भृगु नक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या भृगु नक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव वसवलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव आहे हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थ नगर, तिसरं नाव योगिनीतपुरा, चौथं नाव सिरी, पाचवं नाव किरासिली, 6वं नाव लालकोट, 7वं नाव जहापना, 8वं नाव तुबलकाबाद, 9वं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 इंग्रज अधिकारी व्हाईस ट्राय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली पण वैभव नाही बदललं. ओम बिर्ला जिथं बसतात ना त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तनाय. दिल्लीचं तख्त हे धर्म अधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो भृगु नक्षत्र नावाचा राजा, त्या भृगु नक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्तीला पुढे एक पोरगा झाला त्याचं नाव आहे नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरु, पुरुचा कृकन्यू, कृकन्यूचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा अधिरथ, अधिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला त्याचं नाव आहे कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव पडलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा झाला त्याचं नाव आहे प्रतीप. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शंतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शंतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शंतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा त्याचं नाव आहे देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको तिचं नाव सत्यवती. त्या सत्यवतीला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाले, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे. तिचं खरं नाव पृथा आहे पण आपण सगळेजण तिला कुंती असं म्हणतो. त्या पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला. विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला त्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाले, धर्मराज, युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवात मद्र देशातील एका राजाची मुलगी, तिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे, तिचं नाव आहे गांधारी. गांधारीचं माहेर तसं गांधार. त्या काळातला गांधार म्हणजे अलीकडचा कंधार, अलीकडचा कंधार म्हणजे आत्ताचा कंधार आणि आत्ताचा कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान आत्ता आहे. 1929 ला उपस्थान, नंतर उपगस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. त्या अफगाणिस्तानचं त्या ठिकाणी त्या गांधारीचं माहेर आहे. तिला 100 पुत्र आहेत. त्यातला सगळ्यात पहिला पुत्र तिचा दुर्योधन आहे. जसे पुत्र 100 आहेत तसे तिला भाऊ सुद्धा 100 आहेत. आणि त्याच्यामध्ये एक सगळ्यात चाप्टर भाऊ होता, त्याचं नाव होतं शकुनी. हा दुर्योधन वयाच्या 16व्या वर्षी त्या अफगाणिस्तानला गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर त्याने 100च्या 100 आपले मामा सगळे जेलबंद केले आणि सगळ्याला 8-8, 10-10 हरभरे फुटाने खायला द्यायचा. सगळे असे तब्येतीने जाडजूड पण लुकडे सुकडे झाले. एक दुसऱ्याला म्हणायला लागला, अरे आता आपण मरून जाऊ. पण त्या शकुनीनं सगळ्याची मिटिंग घेतली आणि सगळ्यांना सांगितलं, हे बघा सगळ्यांच्या हरभरे फुटाने खायला तुम्ही मला द्या. बाकीचे म्हणले आम्ही मरून जाऊ ना. तो म्हणला तुम्ही मेले तरी चालेल, मी जगलो पाहिजे.
बाकीचे म्हणले जगून काय करणार? तो म्हणला जगून मी त्या हस्तिनापुराला जाणार. तिथं जाऊन काय करणार? तिथं जाऊन मी त्या दुर्योधनाचा विश्वास जिंकणार. विश्वास जिंकून काय करणार? विश्वास जिंकून असे काही सल्ले मी त्या दुर्योधनाला देणार की जसे त्याने माझे 100 भाऊ जेलमध्ये जेलबंद करून मारले, तसे मी सुद्धा माझ्या डोळ्याच्या समोर त्याचे 100च्या 100 भाऊ मारून दाखवणार. मला सांगा, कौरवांचं एवढं वाटुळं झालं, सल्लागार समितीवर कोण होतं? शकोनी. फक्त एकच हात फिरायचा, भांजे दुर्योधन. एवढंच म्हणायचं, सगळ्या कौरवांचं वाटुळं झालं. मुद्दा सांगायचा असा आहे, त्या दुर्योधनाचं कर्म वाईट आहे, त्याला फळ सुद्धा वाईटच भोगावं लागलं. विठाला मग एवढं सुंदर शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे. नामदेवरायाला या शरीराची किंमत कळालेली होती आणि नामदेवराय देवाच्या सोबत राहत असताना देवाची भक्ती करत होते. ऐका महाराज, नामदेवरायाला पंढरपुरापासून बाजूला काढण्यासाठी काही लोकांचे प्रयत्न नाही, जगाच्या मालकाचे प्रयत्न सुरू झाले. जगाच्या मालकाने एक मीटिंग भरवली आणि त्या मीटिंग मध्ये जगाचा मालक सगळ्या संतांना सांगत होता, हे बघा, नामदेवरायाला आपल्याला आता त्या पंढरपुरापासून बाजूला काढायचं आहे. सगळं ठरलं आणि एक साधू नामदेवरायांकडे जाऊ लागला. सगळ्यात पहिल्यांदा नंबर लागला माझ्या ज्ञानोबारायाचा. ज्ञानोबाराय म्हणतात, पादो पवित्रो यदि तीर्थ यात्रा, हस्तस्य भूषणम दानम, हाताचं काम दान केलं पाहिजे, पायाचं काम तीर्थयात्रा. नामदेवरायाकडे गेले माऊली, आणि नामदेवरायाकडे गेल्याच्या नंतर ज्ञानोबाराय म्हणतात, नामा अहो चला तीर्थयात्रेला जाऊ. नामदेवराय म्हणतात, माऊली, तुमच्या सोबत तीर्थयात्रा करत असताना जगाच्या पाठीवर कटेवरी कर आणि विटेवरी उभा नसणारा देव दिसला नाही तर मी त्या देवाचं दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन. अजून एक जण गेला आणि तो नामदेवरायाला जाऊन म्हणला, ओ नामदेवराय, अहो काय आहे म्हणे, त्या पंढरपुरामध्ये कशाला राहता? अहो चला म्हणे, सब तीरथ बार बार, गंगा सागरी एक बार. नामदेवराय त्याला म्हणले, अरे पंढरपूर सोडून दुसऱ्या तीर्थक्षेत्रेला जाताना तुला लाज वाटत नाही का? काय तुझ्याची लाज नाही, लाज नाही, काय तुझ्याची लाज नाही, काय तुझ्याची पंढरी सोडणी दासी आणि कतिर्था, पंढरी सोडणी दासी आणि कतिर्था, पंढरी सोडणी दासी आणि कतिर्था, पंढरी सोडणी दासी आणि कतिर्था. काय तुझ्या चित्ता, काय तुझ्या चित्ता, काय तुझे दिसला, काय तुझे दिसला. पंढरी सोडोनी जाशी आणि कतीर्था, आणि काय तुझ्या चित्ता लाज नाही. महाराज, एवढी सगळी गोड मंडळी टाळकरी असल्यावर कीर्तनाला वेगळाच रंग येत असतो महाराज. नाही तर कधी कधी ही मंडळी भानाव नसती म्हणण्यापेक्षा, म्हणजे सगळीच म्हणत नाही मी, कधी कधी होतं असं. माझं खोलगाडग्याला कीर्तन होतं आणि त्या खोलगाडग्याच्या कीर्तनात गवळण घेतली होती मी. त्या गवळणीमध्ये मी म्हणलं होतं, माझी गवळण होती, रंगणी रांगत गुलगुला बोलत, रंगणी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते, रंगणी रांगत गंगुला बोलत. एवढं अवघड होतं महाराज. पण आज एवढी सुंदर मंडळी साथीसाठी आहे, फार आनंद वाटतोय महाराज. मुंबईकडे गेल्यावर कधी कधी काही बी प्रमाण आहे काय भेटतात. आमच्या मुंबईकडला परमार्थ म्हणजे डिजिटल परमार्थ आहे थोडा, बरं का. तिकडे प्रमाण कधी कधी एका कीर्तनात घाटकोपरला माझ्या प्रमाण दिलं होतं एका पठ्ठ्यानं. गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. नाही म्हणलं तिला फोन करून जायचा, मिस कॉल मारायचा, असा कसा डायरेक्ट गेला म्हणलं तू. लय अवघड आहे महाराज. चला, एवढी गोड प्रमाण देत आहेत मागे, सुंदर छान. चला, माझा सांगण्याचा भाव असा आहे, अजून एक वारकरी गेला आणि नामदेवरायाला म्हणला, ओ नामदेवराय,
अहो चला म्हणे काशीला जाऊ. नामदेवराय त्याला म्हणतात, अभिमानी लोक जाती वाराणसी, माझी ती मिराशी पंढरी. पंढरपूर सोडून आम्हाला दुसरीकडे कुठं जायचं नाही. आता मात्र जगाचा मालक विटेवरून खाली उतरला आणि जगाचा मालक नामदेवरायाला म्हणतोय, नामदेवराय अहो तुम्हाला काशीला नाही जायचं, द्वारकेला नाही जायचं, गयेला नाही जायचं, नामदेवराय पंढरपूर सोडून जायचं नाही म्हणताय, चला माझ्यासोबत वैकुंठाला जाऊ. नामदेवराय म्हणतात, अरे देवा, त्या वैकुंठामध्ये आनंद असता तर तू खाली कशाला आला असता. या सुखाकारणी देव वेडावला आणि वैकुंठ सोडून संत सदने राहिला, तू कशाला खाली राहिला असता. देव म्हणले, अरे वैकुंठाला नामदेवा बघायला तर चल, किती सुंदर आहे. रंभान उर्वशीन अप्सरान मेनकान चौफुलान नटरंगन कामधेनूचे कल्पतरुण खिल्लाराच्या भागान सिंगमन दभंगन काही बी म्हणले चल बा. नामदेवराय म्हणले, देवा तुझं वैकुंठ कसं हे मला चांगलं माहिती आहे. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडाआडी घालू आम्हा, वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी, वास दे पंढरी सर्व काळ. पंढरपूर सोडून देवा आम्हाला दुसरीकडे जायचं नाही. मग जगाचा मालक नामदेवरायाला म्हणतोय, नामदेवराय पंढरपूर सोडून तुम्हाला दुसरीकडे जायचं नाही गोष्ट खरी आहे, पण या पंढरपुरामध्ये राहून नेमकं तुम्ही करणार तरी काय. नामदेवरायानं अभंगाच्या पहिल्या चरणात या सगळ्या मंडळीसाठी टाळ्या वाजवा बरं. किती गोड महाराज सगळं आहे की नाही. चला, एका चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. राहिले माझ्याकडे एक चरण. ते एक चरण आपल्याला उर्वरित वेळेमध्ये पाहायचं आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी सुंदर भजन करा. सगळ्यांनी भजन करायचं, लाजायचं कोणीच नाही. हा, लाजायचं नाही. हा, लाजणार नाहीत महिला मंडळ, बरोबर ना. हां, मग भजन करा. नाही तर काही काही लोक म्हणतात, महाराज आम्ही ह्या भानगडीतच पडत नाहीत. लोक ह्याला भानगड म्हणतात महाराज. लोक कशाला काय म्हणते सांगता येत नाही. नवरा बायकोचं जर घरी भांडण झालं ना, नवरा बायकोला म्हणतो, अय बंद कर बरं तुझं कीर्तन. म्हणजे ते कीर्तन आणि हे भानगड का काय म्हणते लोक. महाराज लय अवघड आहे. जमाना सगळा बदलत चालला, हळूहळू हळूहळू डिजिटल 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 होत चाललंय. पण वेल एज्युकेटेड जमाना वेगळीकडे आणि वेल कल्चरल जमाना वेगळीकडे. कधीही लक्षात राहू द्या, कधीही कल्चरल जमान्यालाच किंमत आहे. एज्युकेटेड जमान्याला एक सांगू तुम्हाला, संस्कृती आपल्या खेड्यापाड्यामध्येच टिकत चालली आहे, नाही तर शहरी संस्कृती ही बिघडत चाललेली आहे. महाराज एवढा त्रास असायचा जुन्या काळात या महिला मंडळीला, बरोबर ना. अहो तुम्हाला पाणी भरायचं म्हणलं तरी विहिऱ्यावर जावं लागायचं.
विहिरावर जाऊन पवऱ्यानं पाणी काढायचं, हंड्यात टाकायचं, हंडा घेऊन घराकडे यायचं, बरोबर आहे ना? तेच हंडा टाकीमध्ये रांजणामध्ये टाकायचा. आता जमाना बदलला. आता तिथं काय झालं, दराच्या समोर नळी आली. बाई उठते, आता नळाला नळी लावते आणि ती नळी रांजणामध्ये टाकते. काही दिवसानं मालकानं पाणी मागितलं तर बाई नळी त्याच्या तोंडात कमी करणार नाही. अवघड आहे महाराज. अहो आता ते चपात्याचं मशीन आलंय, घेतलं का नाही? गावरान गावाच्या नाही, कसल्या बी होत्यात त्याच्यात. चपात्याचं मशीन आलंय महाराज आमच्या ते. अहो लय अवघड आहे. जुन्या काळात या महिला मंडळ काटवटीमध्ये भाकरी करायच्या, तुम्ही बरोबर ना आजीबाई? काटवटीवर भाकरी करायच्या, तव्यावर टाकायच्या, हारावर पचवायच्या, मग खायला मिळायचं. आता गॅस आला, बाई पटकरणं उठते, टुपकरणं गॅस पेटती, 2 मिनिटात चपाती ताटात. आता याच्याही पुढे एक मशीन आलंय चपात्याचं, त्याच्यामध्ये पीठ टाकायचं, मीठ टाकायचं, बटन दाबलं की चपाती फुगून बाहेर येते. आता याच्याही पलीकडच्या जपानमध्ये एक मशीन आलंय. ते मशीन असं आहे, त्या मशीनीमध्ये माणूस घातला आणि बटन दाबलं की जेवण करूनच बाहेर येतोय. अक्षय आणि किरण ते मशीन तुम्ही घेऊन या गावात. म्हणजे आमच्यासारखे महाराज मंडळी आली, महाराज आला की मशनीत घालायचा, बटन दाबलं की जेवण करूनच बाहेर निघला पाहिजे. पण मला एक प्रश्न पडला नाना, समजा आपल्यासारखा एखादा महाराज आला आमच्यासारखा आणि मशनीमध्ये घातला, बटन दाबलं, इकडं रुपा पाहतालोचने सुरू केलं आणि लाईट गेल्या. काही लोक त्याच्याही पुढे म्हणतात आम्ही जनरेटर चालू करू. अवघड आहे, जमाना बदलत चाललाय. चला, अरे जुन्या काळामध्ये आताची बाई त्या ठिकाणी चप्पल घालून स्वयंपाक बनवते म्हणजे आताची बाई वेल एज्युकेटेड आहे. मॅडम चप्पल घालून स्वयंपाक बनवतात म्हणजे मॅडम वेल एज्युकेटेड आहेत. पण ऐका, जुन्या काळामध्ये सकाळी आंघोळ केल्याशिवाय आमच्या घरातली सासू पिण्याच्या भांड्यालाही हात लावून देत नव्हती, म्हणजे आमची सासू सुसंस्कृत आहे. ऐका, आता सध्या उभा राहून जेवण करतात म्हणजे साहेब सुशिक्षित आहेत. साहेब उभा राहून जेवण करतात म्हणजे साहेब सुशिक्षित आहेत. पण आमचा वारकरी जेवायला बसल्याच्या नंतर ताटाला पाणी फिरवल्याशिवाय त्या ताटातल्या अन्नाच्या घासालाही हात लावत नाही, म्हणजे आमचा वारकरी सुसंस्कृत आहे. कधीतरी हे आपण लक्षामध्ये ठेवलं पाहिजे. चला, म्हणून लाजायचं नाही, सगळ्यांनी भजन करायचं. महिला मंडळ माझ्या पाठीमागे भजन करणार आहेत, तुम्ही म्हणा माझ्या पाठीमागे. नामदेव जनाबाई, तसा जीव चाललाय नामदेव जनाबाई. अवघड आहे. कीर्तनातच एक बाई एकदा म्हणली, महाराज हे असले काय भजन आमच्याकडून म्हणून घेत जाऊ नका. मी म्हणलं का हो? म्हणली महाराज ह्या भजनामध्ये आमच्यातल्याच काय बायांच्या मालकाची नाव आहेत. मी म्हणलं आता ती देवाची नाव आहेत, संताची नाव आहेत, मालकाचा काय संबंध आहे? नाही म्हणली महाराज मग आम्हाला वेगळ्या पद्धतीने भजन करावं लागतंय. म्हणलं कसं ग माय? ती म्हणली मी आजच्या भजनात असं म्हणत होते, नामदेव जनाबाई पप्याचं बाप मुक्ताबाई. आता म्हणलं किती वाईट आहे महाराज, अवघड कार्यक्रम आहे. चला सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबार एक चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करत असताना सांगून जाईल तुम्हाला दादा हो, नामदेवराय म्हणतात देवा तुला मी प्रेमानं आलिंगन देईन,
आलिंगनाचे 3 प्रकार आहेत दादा. एक म्हणजे यमाचं आलिंगन, एक प्रेमाचं आलिंगन आणि एक कामाचं आलिंगन. कामाचं आलिंगन पती पत्नीचं, यमाचं आलिंगन म्हणजे यमाची उडी पडेल बा जेव्हा आणि सोडविना तेव्हा मायबापा. सोडविना राजा देशीचा चौधरी. यमाची उडी पडली, यमानं आलिंगन दिलं की आपल्याला पुन्हा इथं मुक्कामाची व्यवस्था नाही. आणि झालं पाहायचंय आपल्याला प्रेमाचं आलिंगन, तर प्रेमाचं आलिंगनाचे 2 मुद्दे तुमच्या समोर देतो. अत्यंत महत्वाचे मुद्दे ऐका. प्रेमाचं आलिंगन, प्रेमाचं आलिंगन म्हणजे आणि देवाचं आहे. प्रेमाचं आलिंगन म्हणजे नामदेवरायांचं आणि देवाचं आहे. तसं प्रेमाचं आलिंगन म्हणजे राजा शिवछत्रपतीचं आणि मावळ्यांचं आहे. लक्षामध्ये आलं तर बघा, या महाराष्ट्रामध्ये 1250च्या कालखंडामध्ये 1250च्या कालखंडामध्ये या महाराष्ट्रावर अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक संकट चाल करून आलं होतं. त्या अल्लाउद्दीन खिलजी नावाचं संकट आलं तर डायरेक्ट औरंगाबादच्या देवगिरीवर. त्या देवगिरीवर राजा रामदेवराय यादवांचं राज्य होतं. अल्लाउद्दीन खिलजीने त्या देवगिरीला वेढा टाकला आणि बघता बघता हिरा मानका मोती सगळं लुटलं. आणि त्याचबरोबर राजा रामदेवराय यादवांची एक मुलगी त्या अल्लाउद्दीन खिलजी घेऊन गेला. तिथंच या महाराष्ट्राचा पहिला अपमान झाला. तिथून पुढे 350-400 वर्ष या महाराष्ट्रामध्ये काळी अंधारी रात्र होती. पण उजाडला आता या ठिकाणी 1630 या कालखंडामध्ये हा भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्रामध्ये विदर्भ प्रांतामधील सिंदखेडच्या लखोजीराव जाधवांना एक कन्यारत्न झालं. आणि त्याच कन्यारत्नाला 1630 या कालखंडामध्ये मासाहेब जिजाऊ आई साहेबांना एक सुवर्ण रत्न झालं. नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. जन्माला आले राजे इसवी सन 1630. 1645 ला राजांना कळायला लागला अन्याय म्हणजे काय, अत्याचार म्हणजे काय, व्यभिचार म्हणजे काय. आपल्या या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आया बहिणींवर अत्याचार होतात. राजांना डोळ्यानं पाहिलं आणि उजाडला 1645 ला याच महाराष्ट्रामध्ये तरणी बांड पोरं राजांनी आपल्या सोबत घेतली. 400 पोरं राजांनी सोबत घेतली. प्रत्येक पोराला राजा सांगत होते ताना उडवायची, सुलतानी सत्ता साप उडवायची. तानानं तिकडून कडाडावर राजा उडवायची, राजा आदिलशाही उडवायची, राजा कुतुबशाही उडवायची, राजा सुलतानी सत्ता साप उडवायची. 400 पोरं गोळा केली होती. प्रत्येकाच्या डोक्यावर त्या ठिकाणी पाठीवर राजांनी हात फिरवला होता. राजांनी सांगितलं होतं पोरांनो एक पण करायचा. अरे गड माझा, किल्ला माझा, मावळा माझा, जगल तर या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि मरल तर या महाराष्ट्राच्या मातीसाठी असा पण राजांचा तयार झाला. 400 पोरांना राजांना घेतलं आणि 400 पोरं राजांनी राजेश्वराच्या मंदिरावर नेले आणि प्रत्येकाच्या हातामध्ये बेलभंडार दिला आणि त्या पोरांना सांगितलं पोरांनो जगायचं या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि मरायचं या महाराष्ट्राच्या मातीसाठी. आणि त्या पिंडीवर राजानं रक्ताचा अभिषेक करून बेलभंडार पिंडीवर उधळला आणि एकच जयघोष झाला, हर हर महादेव. राजांचं देखणं स्वराज्य उभा राहील. हेच ते स्वराज्य होतं ज्या स्वराज्यामध्ये दह्या दुधाचे तुडुंब नालेच्या नाले भरलेले होते. कला कौशल्यामध्ये हा महाराष्ट्र नहात होता. याच महाराष्ट्रामध्ये आनंदानं एखाद्या घरची सून नांदत होती. हाच महाराष्ट्र 1645 ला देखणं स्वराज्य उभा राहिलं. 46 ला तोरणा घेतला, 48 ला शहाजीराजांना सोडवलं, 56 ला पुण्यामधील जुन्नर घेतला, 59 ला अफजल खान फाडला आणि सातारा प्रांतामध्ये राजे गेले. सातारा प्रांत जिंकला, वाईचा परिसर जिंकला, वाईचा परिसर जिंकून राजा त्या ठिकाणी पुढे कोल्हापूरकडे गेले, कोल्हापूर प्रांत जिंकला आणि कोल्हापूर प्रांत जिंकल्याच्या नंतर राजे पन्हाळ्यावर गेले, पन्हाळा जिंकला आणि 1661 या कालखंडामध्ये राजानं पन्हाळ्यावर भगवा फडकवला. पन्हाळ्याचे सगळी जवळची माणसं म्हणायला लागली आता आपल्याकडे स्वराज्य आलं, आपण स्वराज्यामध्ये आलो. पन्हाळ्यावरचा भगवा सगळ्यांना पाहिला आणि सगळे म्हणायला लागले आता आपण स्वराज्यामध्ये आलो. सगळी जवळपासची तरणी भांडपोरा राजांना भेटायला जाऊ लागली. 1661 चा कालखंड आहे.
सगळेजण राजांना भेटायला जाऊ लागले. बघता बघता एक 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 तरणा बांड पोरगा जिगरबाज राजांच्या सेवेमध्ये जाऊ लागला. पण त्याच तरणा बांडपुरामध्ये एक पोरगा होता ज्याचं नाव होतं शिवा काशीद. नाव्याच्या घरचा पोरगा होता. मायबा हुबेहूब राजांसारखा दिसायचा. राजांसारखा स्वरूपवान, राजांसारखी दाढी, राजांसारखा अंगिराखा, राजांसारखं चालणं, राजांसारखंच बोलणं, हुबेहूब राजांसारखा. पण कोणीतरी फितूर झालं आणि बातमी गेली सिद्धी जोहरच्या कानावर. बघता बघता बडी बेगमच्या दरबारामध्ये वेडा ठेवलेला होता आणि तोच वेडा त्या सिद्धीने उचलला. राजा कोल्हापूरच्या पन्हाळ्यावर कळालं आणि 42,000ची पठाणी फौज घेऊन त्या ठिकाणी सिद्धी जोहर निघाला. त्याच्यासोबत सिद्धी मसूद, अफजल खानाला राजांना मारलं होतं त्याचा पोरगा फाजल खान, सगळी जण त्या ठिकाणी बलाढ्य गडी 42,000ची पठाणी फौज घेऊन आली. बघता बघता सगळ्यांना त्या पन्हाळ्याला वेडा टाकला आणि वेडा टाकल्याच्या नंतर त्याच युद्धामध्ये, त्याच प्रसंगामध्ये नेताजी पालकर आले. नेताजी पालकरांनी त्या ठिकाणी आक्रमण केलं पण काही झालं नाही. परंतु राजा त्या ठिकाणी अडकलेले होते. शिवानावी नावाचा पोरगा राजांच्या समोर गेला. तो इतिहास वेगळाच आहे, पण मला फक्त एक मुद्दा त्या प्रसंगातला सांगायचा आहे. राजे सुटून विशालगडाकडे गेले आणि इकडे बाजीप्रभू देशपांड्यांसोबत एका मावळ्याचे हात तुटले. तो मावळा घरी जाऊन बसला आणि त्या मावळ्याला भेटण्यासाठी राजा त्या ठिकाणी त्याच्या घराकडे निघाले. बाकीच्या मावळ्यांना सांगितलं, अहो राज, अहो अजून सिद्धी माघारी गेला नाही राज, कशाला आगीच्या दारात जात आहे राज. राजानं सांगितलं, ज्या मावळ्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे त्याला भेटायला नक्की गेलं पाहिजे. राजे गेले. राजा त्या मावळ्याच्या दारासमोर गेले. मावळ्याचे त्या ठिकाणी मावळा बाहेर आला. बाहेर आल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यातलं पाणी गालावर पाहिलं राजांनी आणि राजानं त्या मावळ्याला सांगितलं, दादा का रडतोय? अरे जर या स्वराज्याच्या पालखीचे खांदेकरीच रडत असतील तर पालखीत बसणारा राजानं कसला आनंद आहे? कशासाठी रडतोय दादा? तुझे हात तुटले म्हणून रडतो की काय? मी इथं आलोय आणि तुला हात नाहीत, मला पाण्याचा तांब्या भरून देता आला नाही म्हणून रडतो की काय? अरे मी इथं आलोय, तुला हात नाही, तुला बसायला मला घुंगडी टाकता आली नाही म्हणून रडतो की काय? त्या मावळ्याचं उत्तर ऐका. त्या मावळ्यानं सांगितलं, ओ राज, अहो राज, हात नाहीत, पाण्याचा तांब्या भरून देता आला नाही म्हणून नाही रडत. अहो राज, हात नाहीत, घुंगडी टाकता आली नाही म्हणून नाही रडत. अहो राज, रडतोय या करता महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या दारासमोर आलाय, पण त्या राजाला मुजरा करण्यासाठी हात शिल्लक नाही म्हणून रडतोय राज. एक चहाची गाडी होती. तिथं काही लोक भजे खात होते, काही लोक चहा पित होते. त्या कृपा सिंधू साधूला सुद्धा असं वाटलं की आपल्यालाही भजे खायला मिळाले पाहिजे, आपल्यालाही चहा प्यायला मिळाला पाहिजे. तेवढ्यात त्या चहाच्या हॉटेलच्या मालकानं त्या कृपा सिंधूला हाक मारली, ए भाऊ इकडे. बाबा तिथं गेले आणि सांगितलं, बोला मालक, बोला मालक. त्या मालकानं सांगितलं, घ्या भजे खा बाबा, चहा प्या बाबा. त्या बाबानं सांगितलं, माझ्याकडे पैसे नाही. नसू द्या बाबा, काळजी करू नका, तुम्ही खा प्या. कृपा सिंधूनं तिथं चहा घेतला, भजे खाल्ले. कृपा सिंधू चहा भजे खाऊन पुन्हा जंगलामध्ये साधना करण्यासाठी निघाले. जंगलामध्ये साधना करण्यासाठी निघाले आणि तेवढा आनंद झाला त्यांना पोटामध्ये. त्या ठिकाणी त्या चहावाल्यांना, भजावाल्यांना त्यांना खाऊ घातलं. कृपा सिंधूला आनंद झाला. भजन करत त्याच जंगलामध्ये चालले जिकडे साधना करायला चालले होते. पण जात असताना एक नवरा बायकोचं जोडपं समोरून आलं. ते जोडपं असं होतं, त्यानं हातामध्ये छत्री धरलेली होती मालकानं, पण छत्री जरा बायकोच्या बाजूने धरली होती. त्याचं म्हणणं, मी भिजलो तरी चालेल पण बायको भिजली नाही पाहिजे. ऐका. आणि नेमके कृपा सिंधू साधू तिथून निघाले होते देवाचं भजन करत. पण भजन करता करता एवढे भजनात रममान झाले की त्यांची उडी एका खड्ड्यामध्ये पडली आणि त्या खड्ड्यातलं पाणी नेमकं त्या जोडप्याच्या अंगावर उडलं आणि त्यातली त्यात त्या बाईच्या अंगावर उडलं. तिच्या मालकाला राग आला. तिचा मालक त्या बाईला म्हणला, तू 2 मिनिटं छत्री पकड हातामध्ये, मी आज साधूच्या 2 कानसुलामध्ये देऊन आलो. ती म्हणली, अहो कशासाठी मारताय? तो त्याच्या भजनामध्ये, नामचिंतामध्ये दंग आहे, नका मारू त्याला. नाही नाही म्हणे, तुला कळत नाही, तू थांब. आणि छत्री तिच्या हातात दिली.
आणि त्याच्या 2 कानाखाली मारल्या. लक्ष देऊन ऐकलं तर दृष्टांत कळेल, फक्त लक्ष देऊन ऐका. त्याच्या 2 कानाखाली मारल्या. साधूनं त्यांना काही प्रत्युत्तर नाही केलं. उठून उभा राहिले, हसायला लागले आणि पुन्हा नामचिंतन करत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पुन्हा नाचत नाचत साधनात क्षेत्राच्या ठिकाणी गेले. आणि तिथं गेल्याच्या नंतर ह्या नवरा बायकोंचा बंगला सुद्धा जवळ होता. हे नवरा बायको बंगल्याकडे निघाले, पण एक एक पायरी चढत असताना अचानक त्या बाईच्या मालकाचे पाय सटकला आणि तो मालक खाली पडला आणि बघता बघता त्या मालकाचा प्राण निघून गेला. तो मालक तिथंच मेला. मेल्यावर सगळं गाव जमा झालं. साहेब गेले. कोणी म्हणायचं अहो साहेब कशाने गेले माहितीये का? त्या साधूला साहेबानं मारलं आणि त्या साधूने यांना शाप दिला म्हणून साहेब गेले. आणा त्या साधूला बोलून, मारा त्या साधूला, जोडा त्या साधूला, काढून द्या गावाच्या बाहेर त्या साधूला. त्या साधूला बोलवण्यात आलं. साधूला सगळ्यांना घेर टाकला. सगळे जण साधूच्या आजूबाजूला उभा राहिले. एक एक जण चर्चा करत होता. साधू बाबा तुम्ही शाप दिला म्हणून साहेब मेले. पण साधूनं सांगितलं, सगळ्यांचं ऐकून घेतलं मी, पण माझं एक ऐका की एवढा सगळा प्रसंग बघण्यासाठी कोण इथं उपस्थित होतं. त्यातला एक जण सरकरनं पुढे झालं आणि ते म्हणतंय, ओ साधू बाबा, अहो मी उपस्थित होतो. साधूनं सांगितलं काय पाहिलं तू सांग. तो म्हणला, बाबा अहो बाबा तुम्ही जंगलामधून गावाकडे चालला होता. गावाकडे जात असताना तुम्ही चहा पिला, भजे खाल्ले. तिथून पुन्हा तुम्ही जंगलाकडे चालला, पण जंगलाकडे जात असताना तुमची उडी एका खड्ड्यात पडली. त्या खड्ड्यातलं पाणी या बाईच्या अंगावर उडलं. तिच्या मालकाला राग आला. तिच्या मालकाने तुमच्या कानाखाली मारली. तुम्ही त्याला शाप दिला म्हणून तो माणूस मेला. त्या साधूनं पुन्हा विचारलं, पाणी कोणाच्या अंगावर गेलं? तो म्हणला, बाबा तुमच्या उडीमुळे पाणी त्या बाईच्या अंगावर गेलं. तो म्हणला, राग कुणाला आला? तो म्हणला, तिच्या मालकाला आला. तो साधू पुन्हा म्हणतोय, पाणी कोणाच्या अंगावर गेलं? तो म्हणला, बाबा अहो त्या बाईच्या अंगावर गेलं. राग कोणाला आला? तिच्या मालकाला आला. त्या साधूनं उत्तर दिलं, अरे आता 4 वर्षापूर्वी जिच्यासोबत लग्न करून तिचा तो मालक झाला आणि माझी उडी खड्ड्यात पडली, त्याच्यातलं पाणी तिच्या अंगावर गेलं तर त्याला एवढा राग आला. गेली कित्येक वर्ष झालं मी माझ्या मालकाची सेवा करतोय. माझ्या कानाखाली त्यांनी मारली असेल तर माझ्या मालकाला किती राग आला असेल. माझ्या मालकाला किती राग आला असेल. मायबा जगाच्या पाठीवर त्या साधूचं सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि ज्या व्यक्तीनं साधूला विरोध केला होता तोच व्यक्ती साधूच्या प्रेमात पडला आणि त्याला आलिंगन दिलं. याला म्हणायचं प्रेमाचं आलिंगन. हाच भाव नामदेवरायांचा देवाविषयी होता. आणि नामदेवराय म्हणतात, देवा जर तू मला या पंढरपुरामध्ये ठेवलं ना तर मी सुद्धा देवा तुला प्रेमानं आलिंगन देईन. अभंगाचं 2रं चरण. प्रेम आलिंगन आनंदे पूजिन, प्रेम आलिंगन आनंदे पूजिन, प्रेम आलिंगन आनंदे पूजिन, प्रेम आलिंगन आनंदे पूजिन.
चरणाचा भाव तुमच्या समोर दिलेला आहे. राहिलेत माझ्याकडे फक्त 5 मिनटं. 5 मिनिटामध्ये उरलेल्या वेळेमध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये कीर्तन करत असताना आम्ही सगळी तरुण मंडळी, कधी कधी आपण पाहिलंही असेल, टी व्हीलाही पाहत असताल, यूट्यूबच्याही माध्यमातून तुम्ही पाहत असताल, समाज प्रबोधन करत असताना 10-5 मिनटं शेवटची ही सगळी मंडळी या विषयावर चर्चा करत असते. मी तर माझ्या प्रत्येक कीर्तनामधून सांगत असतो, बसलेत तरुण पोरं कीर्तनासाठी म्हणून सांगेल पोरांना सुद्धा, पोरांनो ऐका, जीवन जगत असताना 2 गोष्टीचा विचार करून जीवन जगत जा. 2 गोष्टीचा विचार करून, थोडं लक्ष देऊन ऐका बरं. 2 गोष्टीचा विचार करून जीवन जगत जा. एक म्हणजे तुम्ही ज्या ताटावर जेवायला बसलाय त्या ताटातलं अन्न ज्या शेतकऱ्यानं कमवलंय ना, त्या शेतकऱ्याचं जेवताना एकदा नाव काढत जा आणि नंतर त्या ताटातल्या घासाला हात लावत जा. एक विचार. आणि दुसरा विचार म्हणजे ज्याच्यामुळं आपण घरामध्ये सुखानं झोपत असतो ना, तो या भारताचा सैनिक हातामध्ये बंदूक घेऊन उभं आयुष्य लढत असतो. त्या सैनिकासाठी कधीतरी आपण त्याचाही विचार केला पाहिजे. लक्ष देऊन ऐका, सांगेल बघा मी तुम्हाला. दादाओ, एवढा मोठा कोरोनाचा काळ गेला, बरोबर आहे ना, एवढा मोठा कोरोनाचा काळ गेला. या कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोक म्हणतात, काय हो महाराज काय करतात ही सैनिक मंडळी. सांगेल केवढा मोठा त्याग आहे त्यांचा. अरे एवढा मोठा कोरोनाचा कालावधी गेला महाराज. या कोरोनाच्या काळामध्ये अरे वकिलांनी सुट्ट्या घेतल्या, जजनं सुट्ट्या घेतल्या, अनेक लोकांना, तहसीलदारला सुट्टी, तलाट्याला सुट्टी, सगळ्या ग्रामसेवकांना सुट्ट्या होत्या. पण या कोरोनाच्या काळामध्ये असा एकच माणूस होता की त्याला सुट्टी नव्हती. त्याचं नाव होतं भारताचा सैनिक. दादा हो सांगेल, अरे मध्यंतरी एक पोरग 2018 साली भरती झालं. त्याला 5 वर्षाचा एक लेकरू आहे हो. 5 वर्षाची एक मुलगी आहे त्याला. म्हातारा बाप आहे घरामध्ये, म्हातारी आई आहे. पोरगा 2018 साली भरती झालं. नाव होतं विजय जाधव. 2018 ला भरती झालं. आणि भरती झाल्याच्या नंतर 2021 ला त्या ठिकाणी कोरोना रोग आला. 19 ला नाही येता आलं घरी, 20 ला सुद्धा नाही येता आलं घरी, आणि 2021 ची दिवाळी उजाडली मायबा. आणि 21च्या दिवाळीला घरी फोन केला, आई उद्या मी दिवाळीला घरी येतोय. एवढा आनंद झाला घरामध्ये. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एवढी सुंदर देखणी बायको आहे महाराज त्याला. एवढा आनंद झाला त्याच्या बायकोला. तिने फोन हातामध्ये घेतला. ती म्हणली, मालक 3 वर्ष झालं बलिप्रतिपदा साजरी करायला भेटत नाही मालक. दिवाळीचा पाडवा 3 वर्ष झालं साजरा करायला भेटत नाही मालक, कधी येताय तुम्ही. बायकोनं सांगितल्यावर तो म्हणला, उद्या सकाळच्या गाडीनं मी येतोय. ऐका, सकाळच्या गाडीनं येणार होता तो. सगळे जण वाट बघत होते त्या येण्याची. बाप सुद्धा म्हातारा वाट बघत होता, आई सुद्धा म्हातारी वाट बघत होती, बायको सुद्धा वाट बघत होती. मालक कधी येताय मालक. आता हातामध्ये ताट घेतलं होतं त्या बायकोनं, डोक्यावर पदर घेतलेला होता. बायकोला वाटत होतं 3 वर्षानं माझा मालक येणार आहे ना, त्या मालकाला आता मी 3 वर्षाच्या नंतर ओवाळणार आहे. ज्या रस्त्याची सगळेजण वाट बघत होते दादा, ज्या रस्त्यानं मालक येणार होता, त्या रस्त्याकडे सगळ्यांच्या नजरा गेल्या. आणि त्याच रस्त्यानं एक ॲम्ब्युलन्स आली. आणि बघता बघता ती ॲम्ब्युलन्स विजयच्या घरासमोर उभा राहिली. त्या ॲम्ब्युलन्समधून बंद पेटी बाहेर काढली. त्या बंद पेटीमध्ये तिरंग्यामध्ये लपेटलेलं विजयचं प्रेत बाहेर काढलं. ऐका, ते प्रेत एका भिंतीच्या बाजूला टेकावून बसवलं. सगळी माणसं रडत होती गावातली, परिसरातली. अरे गावातली माणसं रडतील याच्यामध्ये नवल नाही दादा. महाराष्ट्र रडत होता. प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी गालावर येत होतं. विजयची बायको तिथं होती, विजयचा भाऊ होता, विजयची आई होती, सगळी माणसं तिथं बसलेली होती. ऐका, विजयचं प्रेत समोर होतं. कधीतरी जात जा, बघत जा. आपल्या गावामध्ये एखादं प्रेत आलं ना, प्रत्येकानं त्या प्रेताचं दर्शन घ्यायला गेलं पाहिजे. कारण दर्शन घ्यायला गेल्याच्या नंतर आपल्याला कळत असतं की माणूस गेल्याच्या नंतर त्याच्या कुटुंबावर किती दुःख असतं. प्रत्येकानं गेलं पाहिजे. त्या विजयच्या तिथं सगळी माणसं जमा झाली प्रेताच्या समोर. मायबाप, त्या प्रेताच्या समोर प्रत्येक माणूस रडत होता. पण त्या प्रेताच्या समोर एक माणूस जमिनीवर हात आपटत रडत होता. विचारलं त्या माणसाला, दादा का हात आपटताय हो. तो माणूस सांगून गेला, महाराज कसाही केला तरी माझा भाऊ होता. या भाऊतला बाहुबळ निघून गेलाय महाराज, आता कोणाच्या आधारावर जगायचं. म्हणून त्या प्रेताचा भाऊ रडत होता. पुढं थोडं सरकलात तर त्या प्रेताची
एक बाई प्रेतासमोर पोट बडवत रडत होती. विचारलं त्या बाईला, का हो बाई, का पोट बडवताय? तिनं सांगितलं, कसंही केलं तरी माझं लेकरू होतं. 9 महिने 9 दिवस हाडामासाचा गोळा पोटामध्ये सांभाळला. शेजारची परिस्थिती होती, ईदभर पोट कापून माझ्या लेकराला मी जन्म दिला आणि तेच लेकरू माझ्या अगोदर मला सोडून जात आहे. आता कोणाच्या आधारावर जगावं? म्हणून त्या ठिकाणी त्या प्रेताची आई रडत होती. आणि थोडं पुढं गेलं ना दादा, त्या प्रेताची बायको डोक्यावर डोकं आपटत रडत होती. विचारलं त्या बाईला, का हो बाई, का डोकं आपटताय? तिनं सांगितलं. ती त्या प्रेताकडे बघून म्हणत होती आणि सांगत होती, मालक, अहो मालक, 5 वर्षाचं लेकरू पदरात टाकून गेलाय मालक. मालक, उंबऱ्यावरचं माप ओलांडून नांदायला आले होते मी मालक. मालक, तुमच्या घराचा गोकुळ करण्यापाठीमागं माझं फार मोठं योगदान आहे मालक. रथाचं एक चाक निघून गेलाय मालक. रथाचं एक चाक शिल्लक आहे मालक. या 5 वर्षाच्या लेकरानं कुणाला बाप म्हणायचं मालक? मालक, तुमच्यावर किती प्रेम केलं मी मालक, किती प्रेम केलं तुमच्यावर. अहो मालक, पायाची बोट माझी होती पण जोडवी मात्र तुमच्या नावाची होती मालक. मालक, पाय माझे होते पण पैंजण मात्र तुमच्या नावाचं होतं मालक. मालक, हात माझा होता पण चुडा मात्र तुमच्या नावाचा होता मालक. मालक, गळा माझा होता पण मंगळसूत्र मात्र तुमच्या नावाचं होतं मालक. मालक, कपाळ माझं होतं पण कुंकू मात्र तुमच्या नावाचं होतं मालक. ओसाड पडलं हे कपाळ, आता कोणाच्या नावाचं कुंकू लावावं? म्हणून त्याची बायको त्या प्रेताच्या समोर बसून रडत होती. मायबा, 5 वर्षाचं लेकरू पुढं बसलेलं होतं आणि ते 5 वर्षाचं लेकरू सुद्धा रडत होतं. पोरगी होती त्याला ना, ती पोरगी सुद्धा रडत होती. पोरींनो, एक सांगेल बघा, तुम्हाला लक्ष देऊन ऐका. तुमच्यावर जर सगळ्यात जास्त कोणाचं प्रेम असेल ना, तर तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम हे तुमच्या बापाचं असतं. सगळ्यात जास्त. तुमचा बाप कधीच रडत नाही. त्याला कितीही त्रास होऊ द्या, तुमचा बाप कधी रडणार नाही. अरे, त्याच्यावर कितीही संकट येऊ द्या, तुमचा बाप कधी तुमच्यासाठी रडणार नाही. पण तुम्हाला वाटा लावताना मात्र तो रडल्याशिवाय राहणार नाही राहणार रडल्याशिवाय. दादा, लग्न मंडपामधून पोरींनो, तुम्हाला वाटा लावताना तुमचा बाप हा रडत असतो. अरे, तुम्हाला आणि तुमच्या भावाला जर कपड्याच्या दुकानामध्ये नेलं ना, तर तुमच्या भावाच्या कपड्याची किंमत तो दुकानदाराला 10 वेळेस विचारल, पण तुमच्या कपड्याची किंमत तुमचा बाप कधीच करणार नाही पोरींनो. कारण त्याला माहिती आहे, एक दिवस माझी चिमणी माझ्या घरामधून उडून जाणार आहे. तुमचं लग्न ठरलेलं असतं. अरे, तुमच्या लग्नामध्ये तो बँडवाल्याच्या पाया पडला, मंडपवाल्याच्या पाया पडला, भाऊकीच्या पाया पडला, सोयऱ्यांच्या पाया पडला, प्रत्येकाच्या हातामध्ये अक्षिदा दिली तुमच्या बापानं आणि सगळ्याला सांगू लागला, या माझ्या लेकराला आशीर्वाद द्यायला, म्हणून प्रत्येकाच्या पाया पडला. पण एक सांगू तुम्हाला, म्हातारा बाप असू द्या आपला, नुसता आपल्या दरवाजात जरी बसलेला असला ना, तरी कोण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जाणार नाही. पण एकदा का आपला बाप निघून गेला ना, तर लोक आपल्या घराकडे पापी नजरेने बघितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हातारा का होईना पण बाप घरामध्ये असला पाहिजे. सांगेल बघा तुम्हाला, तुमच्या लग्नामध्ये एक मंगलाष्टिका होत होती. तसं जसं मंगलाष्टिका पुढे जात होत्या, तसं तुमचा बाप या ठिकाणी मंडपच्या एका खांबाला धरून रडत होता. अरे, सकाळी नवे कपडे घातलेला बाप संध्याकाळी मळालेल्या कपड्यावर कसा येतो आणि कधी येतो त्यालाही कळत नाही. संध्याकाळी वाटं लावताना सगळा गाव तुम्हाला वाटं लावायला जमलेला असतो. पोरींनो, एक सांगू तुम्हाला, त्याचा एकुलता एक पोरगा मरू द्या, तुमच्या बापाचा एकुलता एक पोरगा मरू द्या, बाप कधी रडणार नाही. पण तुम्हाला वाटं लावताना मात्र रडल्याशिवाय राहणार नाही. पोरींनो, लोकांनी विचारलं त्याला, तात्या, अरे तात्या, त्या दिवशी तुझा एकुलता एक पोरगा मेला, तू रडला नाही तात्या, आणि आज पोरीच्या लग्नात वाटं लावताना पोरीला रडतोय. बाप सांगून जाईल, दादा, अरे दादा, त्या दिवशी मी मेलेलं प्रेत वाटं लावत होतो, आज मी जिवंत प्रेत वाटं लावतोय, म्हणून डोळ्यातलं पाणी गालावर आहे. पोरींनो, कधीतरी विचार केला पाहिजे. तुमच्यासाठी तुमच्या बापाचं फार महत्वाचं कष्ट आहे. तुम्ही सुद्धा लग्नामध्ये तुम्हाला सगळा गाव वाटा लावायला असतो, तुम्ही सुद्धा रडत असता. पोरींनो, तुम्हाला सुद्धा माहेरची आठवण येत असते. माहेरला सोडून तुम्ही सासरला चाललेला असता, तुम्ही सुद्धा रडत असता. पोरींनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही तुमच्या भावाच्या गळ्यामध्ये पडून रडता. सांगता त्याला, दादा, अरे दादा, काय कमी केलं आपल्या बापानं आपल्याला? अरे दादा, थंडी बापाला वाजत होती, स्वेटर आपल्याला होतं, भूक बापाला लागत होती, भाकर आपल्याला होती. दादा, माझ्या बापाला कधी माघारी बोलू नको.
दादा माझ्या बापाला कधी त्रास देऊ नको म्हणून तुम्ही त्या भावाला समजून सांगत असता. दादा चालले बघ आता, दादा चालले बघ, बापाची काळजी घ्या दादा. तुम्ही त्या भावाला समजून सांगत असता. पुढे तुम्ही आईच्या गळ्यामध्ये पडून रडता. आईच्या गळ्यामध्ये पडून तुम्ही आईला सांगत असता, आई अगं आई काय कमी केलं माझ्या बापानं तुला. अगं आई माझ्या बापाची चप्पल तुटली तर सुतळीनं चप्पल बांधली माझ्या बापानं, पण तुला सक्रातीला 5,000ची साडी घेतली आई. अगं आई तुझा कपाट उघडून बघितलं 5-25 नव्या साड्या तुझ्या कपाटात सापडतील, पण बापाचं कपाट उघडलं तर त्याच्यामध्ये फाटलेले शर्ट आणि फाटलेलं धोतर सापडल. आई 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 माझ्या बापाला त्रास देऊ नको माय, सांगेल तुला आई बापाला बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, वेळच्या वेळेला गोळ्या देत जा. तीच पोरगी बापाच्या गळ्यामध्ये जाऊन ज्यावेळेस रडते ना मायबाप, त्यावेळेस सगळा मंडप रडत असतो आणि सगळा मंडप ती पोरगी बापाच्या गळ्यामध्ये पडून रडत असताना रडतो. ती पोरगी सुद्धा सांगते बापाला, बाबा काळजी करू नका बाबा, तुम्ही जे संस्कार मला दिलेत ना तेच संस्कार मी त्या घराला देईल बाबा, माझी कसल्याही प्रकारची तक्रार तुमच्याकडे येणार नाही बाबा काळजी करू नका, तुमची लेक सुखानं आनंदानं संसार करेल बाबा. म्हणून ती पोरगी त्या ठिकाणी बापाला शांत करत असते. पोरींनो सांगेल, तुमचा भाऊ म्हणून माझे 2 वाक्य ऐका. एक म्हणजे लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल असं कधी वागू नका, आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजात कधी खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका. हाच तुमचा खरा परमार्थ आहे. बस झालंय माझं कीर्तन. इथून पुढचं तुमचं सगळ्यांचं आयुष्य सुख समृद्धीचं आनंदाचं जावो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. ही सगळी महाराष्ट्रातील नामांकित मंडळी इथं उपस्थित आहे. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. माझे जीवलग मित्र आदरणीय किरण महाराज, आदरणीय अक्षय महाराज, नाना सुद्धा कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहेत. नानांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. अंकुश महाराज, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. उद्यापासून सगळी महाराष्ट्रातील नामांकित मंडळी आपल्या कार्यक्रमाला येणार आहे. सगळ्यांनी असंच बहुसंख्येने कार्यक्रमाला येत चला असं तुम्हाला विनंती करतो. सगळी माझी तरुण बांधव, माझ्यावर प्रेम करणारी मंडळी इथं उपस्थित राहिली. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देऊन याच ठिकाणी सेवेला विराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ननराज माऊली तुकाराम, ननराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ननराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय. हा विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कोरे वेडे वाकोडे उत्तरे. क्षमा पराज महाराज तुमचे. हा नाही उच्चारिला अधिकार मी आपुला. क्षमा पराज महाराज तुमचे. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापाई किंकरा. क्षमा पराज महाराज तुमचे. चालू असणाऱ्या या नाम सप्ताहामधील सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे ताकडगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ ताकडगाव. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.